भारताचं नंदनवन समजला जाणारा काश्मीर हा खरं तर फाळणीपासूनच धुमसत होता। मात्र 1990च्या दशकात काश्मीरमधली घुसखोरी आणि कट्टरतावाद शिगेला पोहोचला। खऱ्याची सुरुवात ही 80च्या दशकातच झाली होती। या काळात जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटनं आपल्या कारवाया वाढवल्या होत्या आणि त्यात दहशतवादी नेता मकबूल भट्टला 1984 ला फाशी दिली गेली आणि मग कारवायांमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली। याच काळात परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली। फारुख अब्दुल्लांचं सरकार बरखास्त करण्यात आलं आणि गव्हर्नरांची राजवट लागू झाली। काश्मीरी पंडितांनी सांगितलेल्या आठवणीनुसार मशिदींच्या भोंग्यांमधून धमक्या ऐकायला येत होत्या। रस्त्यावर पाकिस्तानचा जय जयकार करणारी, इस्लामचं श्रेष्ठत्व सांगणारी आणि हिंदू धर्माच्या विरोधातली भाषणं सुरू होत होती। याच काळात काश्मीरी पंडितांच्या निर्गुण हत्या झाल्या। काश्मीरी पंडितांचं पलायन ही काश्मीरमधली एक मोठी घटना होती, पण हे तेवढ्यावरच थांबलं नाही। काश्मीरातल्या कट्टरतावाद्यांनी पुढची अनेक वर्ष भारत सरकारविरुद्ध आणि सुरक्षा यंत्रणांविरुद्ध सशस्त्र कारवाया सुरू ठेवल्या। बॉम्ब हल्ले, अपहरण, गोळीबार, हत्या अशा या संघटनांचा हिंस्र इतिहास आहे। काश्मीर अशांत करणाऱ्या कट्टरतावाद्यांनी पुढे महाराष्ट्रातही आणि देशात इतर ठिकाणीही हल्ले घडवून आणले। पण कोण आहेत ही लोक? ज्या संघटना जन्माला तरी कशा आल्या, याबाबतच बोलूयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। कुठलाही दहशतवादी हल्ला झाला की आपण लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन, हरकत उल मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मद, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट यासारख्या दहशतवादी संघटनांची नावं ऐकतो। या हल्ल्याची जबाबदारी या दहशतवादी संघटनांनी स्वीकारली असं एक वाक्य त्या बातमीमध्ये असतं। मात्र या संघटना नेमक्या तयार कशा झाल्या, याचा उद्देश काय होता, हेच आता समजून घेऊयात। तर सगळ्यात आधी लष्कर-ए-तोयबा याबाबत बोलूया। 26/11 मुंबईवर जो भयानक दहशतवादी हल्ला झाला आणि 2001 ला आपल्या संसदेवर जो हल्ला झाला, या दोन्ही हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात होता। या हल्ल्याची जबाबदारी या संघटनेनं स्वीकारली होती। पाकिस्तानच्या पाठबळावर जन्माला आलेली ही दहशतवादी संघटना, या संघटनेनं काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी कारवाया केल्या। 1990च्या दशकात तर या संघटनेनं उग्र रूप धारण केलं होतं। पाकिस्तानात जेव्हा 2002 ला लष्कर-ए-तोयबावर बंदी आली, तेव्हा या संघटनेनं जमात-उद-दवा हे नवीन रूप धारण केलं आणि लष्कराशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं। पण हाफिज सईदचं पडद्यामागून या संघटनेची सूत्र हलवत होता असं त्यावेळी मानलं गेलं। या संघटनेवर भारत, अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांनी बंदी घातली आहे। पाकिस्तान धार्जिणी या संघटनेला पाकव्याप्त काश्मीर या मुद्द्यावर पाकिस्तानला समर्थन देणं हे या संघटनेचं मुख्य उद्देश होता। त्यानंतर बोलूया हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेबद्दल। काश्मीरी तरुणांचा आपल्या कार्डरमध्ये मोठ्या प्रमाणात भरणा असलेली हिजबुल ही काश्मीरातली पहिली कट्टरतावादी दहशतवादी संघटना मानली जाते। 1989 ला या संघटनेची स्थापना झाली। पाकिस्तानशी गुप्तहेर संघटना ISI त्यांचे संबंध होतेच, पण एक काळ असा होता जेव्हा या संघटनेचे सदस्य तालिबानकडून प्रशिक्षण घेत होते। 2001 हे या संघटनेच्या इतिहासातलं महत्त्वाचं वर्ष ठरलं। या वर्षी हिजबुलचा काश्मीरमधला कमांडर माजिद दार याने भारतीय यंत्रणांविरुद्ध शस्त्रसंधी पुकारली आणि संघटनेत फूट पडली। 2003 ला दार मारला गेला। आजही हिजबुल काश्मीर खोऱ्यात सक्रिय आहे। 14 मार्च 2022 ला काश्मीर पोलिसांचं महानिरीक्षक विजय कुमारांनी म्हटलं होतं की हिजबुल मुजाहिद्दीनच एक टेरर आम्ही मॉड्यूल म्हणून मोडून काढलं। हरकत उल मुजाहिद्दीन ही काश्मीर अशांत करणारी तिसरी दहशतवादी संघटना। 1995 ला हरकत उल अन्सार या संघटनेने 5 पाश्चात्य पर्यटकांचं अपहरण केलं। पाठोपाठ अमेरिकेनं त्यांच्यावर बंदी घातली। या बंदीचा परिणाम असा झाला की त्यांनी आपलं नाव बदललं, हरकत उल मुजाहिद्दीन असं केलं। त्यांचे सदस्य अफगाणिस्तानातल्या हक्कानी नेटवर्कच्या नेतृत्वात रशियन सैन्यांशी लढले होते। या संघटनेनं भारतीय यंत्रणांविरोधात अनेक कारवाया केल्या। मसूद अझहर यांची कंदाहार विमान अपहरणानंतर सुटका केली गेली आणि याच मसूदनं नंतर नवीन संघटना स्थापन केली आणि आता त्याचं नाव आहे जैश-ए-मोहम्मद असं आहे। या संघटनेनं भारतीय यंत्रणांविरोधात अनेक कारवाया केल्यात। मसूद अझहर यांची कंदाहार विमान अपहरणानंतर सुटका केली गेली आणि याच मसूदनं नंतर नवीन संघटना स्थापन केली आणि त्याचं नाव त्यांनी जैश-ए-मोहम्मद असं दिलं।
यापुढे जैश ए मोहम्मद या संघटनेनं कारवाया सुरूच ठेवल्या। या संघटनेनं भारतीय संसदेवर हल्ला केला आणि हा सगळ्यात मोठा हल्ला मानला जातो, कारण तो भारतीय संसदेवर झाला होता। यावेळी सुरक्षेचे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले। तो दिवस होता 13 डिसेंबर 2001। 5 सशस्त्र कट्टरतावादी एका पांढऱ्या अँबेसेडर गाडीतून संसद प्रांगणात शिरले। अर्धा तास चाललेला गोळीबार, ग्रेनेड हल्ले याच्यात 9 लोकांचा जीव गेला। हा हल्ला घडवून आणला होता जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या 2 संघटनांनी। तर पुलवामामध्ये CRPFच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातही जैशचाच हात होता असं NIAनं म्हटलंय। त्यानंतर 5वी काश्मीर अशांत करणारी दहशतवादी संघटना म्हणजे JKLF, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट। पाकिस्तानच्या पाठिंब्यावर सुरू झालेली ही संघटना सशस्त्र उठाव आणि काश्मीरचं स्वातंत्र्य अशा 2 मुद्द्यांवर जोर देत होती। 1988 पासून 3.5 ते 4 हजार काश्मीरी तरुण सीमेपार जाऊन प्रशिक्षण घेऊन आले असं काश्मीर सरकारचा अंदाज आहे। पाक पुरस्कृत अशी ती संघटना आहे। 1988 ला भारताविरुद्ध सशस्त्र बंडाळ्या सुरू करणारी संघटना म्हणजे JKLF। सीमेपार पाकिस्तानांमध्ये असलेल्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये JKLF आपल्या कट्टरतावाद्यांना शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण द्यायची। काश्मीरमध्ये जो 1990च्या दशकात दहशतवाद उफाळला आणि काश्मीरी पंडितांच्या हत्या झाल्या, त्यावेळी तो सगळ्यात मोठा नरसंहार झाला। अनेक काश्मीरी पंडित नेसत्या वस्त्रांनिशी आपल्या घरावर, आपल्या मालमत्तेवर तुळशीपत्र ठेवून ते सोडून गेले। कॅम्पमध्ये आश्रितांसारखे राहिले। अनेक महिलांवर अत्याचार झाले। हा सगळा रक्तपात घडवायला हीच संघटना कारणीभूत होती आणि यासारख्या अनेक संघटना काश्मीर खोऱ्यात आजही ॲक्टिव्हेट आहेत। त्यांच्या कारवाया चालूच आहेत। पाकिस्तानच या दहशतवादी संघटनांना कायमच पदराखाली घेत आहे, त्यांना मदत करत आहे। भारताविरोधात अंतर्गत यादवी माजवली जातीये। या संघटनांमुळेच आजही काश्मीरच्या या नंदनवनात रक्ताचा सडा पडतोय। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।